जय शिवराय, मी पांडुरंग कदम। आज आपण आहोत गणराज चिकनजी अँड मठ्ठा सेंटर या ठिकाणी। तर आपल्या सर्वांना माहिती आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपण ज्या मल्टीनॅशनल कंपन्या असतात त्याचे थंड पेय या ठिकाणी पित असतो। मी कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही आहे आणि त्याची ॲड कोण करत असतात, मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज या ठिकाणी त्याची ॲड करत असतात। परंतु आज आपण आपल्या एका तरुण युवकांना, आमचे विशाल भाऊ चव्हाण, विशाल भाऊ समोर या 2 मिनिटं, हे आमचे मित्र आहेत विशाल भाऊ चव्हाण यांनी एक छोटासा गणराज चिकनजी आणि मठ्ठा सेंटर या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्यांच्या सेंटरवरती आपण खास भेट देण्यासाठी आलेलो आहोत। आपण पाहिलं असेल मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी ॲड करत असतात, मोठमोठ्या कोल्ड्रिंक्स सारख्या कंपन्या असतील त्यांच्या ॲड करत असतात, परंतु आज आपण आमच्या छोट्या भावानं एक नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे, छोटासा उद्योग सुरू केलेला आहे, छोटंसं चिकनजी आणि मठ्ठा सेंटर सुरू केलेलं आहे आणि त्या मठ्ठा सेंटरला खास भेट देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आम्हाला हे व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जर आपले तरुण युवक हाताला रोजगार मिळावा म्हणून काहीतरी नवीन सुरू करत असतील तर आमच्यासारख्या तरुण युवकांचं सुद्धा काम आहे त्यांना या ठिकाणी प्रोत्साहित करणं आणि त्यासाठी आम्ही खास करून इथं भेट देण्यासाठी आलेलो आहोत। व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपण उन्हाळ्यामध्ये जसं मोठमोठ्या कंपनीचे कोल्ड्रिंक्स वगैरे पित असतो त्याच्यापेक्षा आपल्या लोकलमध्ये राहणार आहे जे आपले भाऊ असतील, बहीण असतील, त्यांनी शरबत असेल, चिकनजी असेल, त्याच्यानंतर लिंबू शरबत असतील, असे जर स्टॉल सुरू केलेले असतील तर ते स्टॉलवरती भेट देऊन आपण त्या ठिकाणी ते थंड पेय प्यायला पाहिजेत। कारण की एक तर रोजगार निर्मिती होते, आपला पैसा आपल्याच लोकलमध्ये असणाऱ्या भावा बहिणीकडे या ठिकाणी जातोय। त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील सर्व तमाम भावांना आणि बहिणींना विनंती करतो की जर आपल्या गावामध्ये मठ्ठा सेंटर असेल, त्याच्यानंतर लिंबू शरबतचं सेंटर असेल किंवा चिकनजी असेल, मठ्ठा असेल, असे जे छोटे छोटे सेंटर आहेत त्या ठिकाणी आपण आवर्जून जाऊन या ठिकाणी ते शरबत असेल, मठ्ठा असेल, त्याच्यानंतर लिंबू शरबत असेल तर आपण स्वतःहून या ठिकाणी ते प्यायला पाहिजे। आपला पैसा बाहेरच्या मोठ्या व्यक्तीला, मोठ्या कंपन्यांना जर मोठं करण्यापेक्षा आपण आपल्या लोकलमध्ये राहणाऱ्या भावा बहिणींना मोठं करण्यासाठी जर वापरला तर निश्चितच या ठिकाणी त्यांच्या रोजगाराला सुद्धा या ठिकाणी वाढ भेटेलच। आणि त्यामुळे विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व भावांना आणि बहिणींना की आपण जे छोटे छोटे यांच्यासारखे जे गाडा असणारी दुकानं असतात तिथं जाऊन अवश्य भेट द्या। तिथं जाऊन या ठिकाणी लिंबू शरबत असेल, मठ्ठा असेल पिण्याचा या ठिकाणी आपण आनंद घ्या। हा उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडदायक, आरामदायक वाटावं यासाठी आपल्याला लस्सी सेंटर असेल तिथे सुद्धा जाऊन या ठिकाणी भेट देऊ शकतात। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व भावांना आणि बहिणींना विनंती आहे की आपल्या या भावांना मोठं बनवण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून सहकार्य करावं। या गणराजवरतीचे असं माझं म्हणणं नाही आहे, आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांना जस्ट भेट देण्यासाठी आलो होतो। महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे सेंटर सुरू आहेत तर अशा छोट्या छोट्या सेंटर्सला आपण सर्वांनी व्हिजिट करून तिथंचं लिंबू सरबतचा या ठिकाणी आनंद घ्यावा हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।